तर या शिवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्ट स्वराज्य चषक 2025 चे यांच्या संयुक्त वीर माध्यम भव्य क्रिकेट स्पर्धा 2025 ही टुर्नामेंट तुम्ही नक्कीच अनाथ आश्रम मुलांच्या शिक्षणासाठी असेल असं, पण भव्य ओरम क्रिकेट स्पर्धा शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पर्व दुसरे, पण इथे सामना मात्र चालू आहे. आयोजक संघ असेल स्वराज्य आणि सलामीची जोडी मात्र इथे आहे लक्ष्मण आणि हितेश धुमाळ. एक धडाकेबाज फलंदाज तर तुम्हाला माहिती आहे. मान्यवरांचे हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. ते मात्र एक इथे आलेल्या मान्यवरांचे स्वराज्य चषक स्वराज्य 11 संघाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया, कारण सामना मात्र इथे चालू होते. षटक मात्र 4, सामना मात्र 4 षटकांचा असेल आणि पहिली गोलंदाजी करतोय कोण तर अमोल. अमोलला मात्र तुम्ही ओळखताच, कारण अमोल हा एक नामवंत गोलंदाज आहे, पेसर गोलंदाज आणि एक समोर पण त्याहून तगडा फलंदाज हितेश धुमाळ. आणि नॉन स्ट्राईकला असेल तो लक्ष्मण. पुन्हा एकदा पहिला चेंडू टाकण्यास तयार असेल आणि एक रिव्हर्स शॉट मारण्याचा फटका होता. चेंडू मात्र चाललाय एसटी मागे, मात्र खराब क्षेत्ररक्षण नक्की पाहायला मिळालं, सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालंय, पण हे 2 धावा मात्र कंप्लीट केल्या आहेत. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या एकदम 2 वरती, पण इथे लेग बाईकचा पंचांचा इशारा. 2 धावा मात्र बॅटमधून नसताना या लेग बाईकच्या इथे आलेल्या मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा पुढील चेंडूकडे, पुढील चेंडू अमोल यांचा सामना करेल पुन्हा एकदा हितेश धुमाळ. पहिला चेंडू मात्र फेकून झाला, 2 धावा मात्र खर्च केलेत. पुढील चेंडू अमोल यांचा, फलंदाज कोण आहे तर हितेश धुमाळ. ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू, चेंडू चाललाय वेगाने बाउंड्रीच्या तरफ. इथे मात्र धावा झाल्यात, पंचांनी इशारा केलाय 4 धावा आणि या 4 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 86. थँक्यू. पुढील चेंडू पुन्हा एकदा अमोल टाकण्यास तयार असेल आणि पंचांचा मात्र नक्कीच धावा मात्र झाल्यात त्या 6 धावा, कारण हितेश धुमाळ यांच्या बॅटमधून मात्र निघाला होता. चेंडू थांबला जाऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा अमोल तयार, उजव्या हाताचा, पुन्हा एकदा 30 बाजू 30 दिशा आणि तो चेंडू मात्र दोन्ही आणि तेच दोन्ही फिल्डर. पुन्हा एकदा 4 धावा, एक संयमी खेळी मात्र इथे पाहायला. एक सुंदर एक एंटरटेनमेंट मला पाहायला मिळते सागर यांच्याकडून, पण नक्कीच इथे सामना मात्र इथे रंगतदार होते, कारण बॅक टू बॅक सेकंड बाउंड्रीज हितेश धुमाळ यांच्या बॅटमधून निघाली होती. सामन्याला वेळ लावायचा नाही, सामना फटाफट चालू करायचा. पुढील चेंडू अमोल यांचा सामना करेल पुन्हा एकदा हितेश धुमाळ आणि समोरच्या दिशेने खेळला चेंडू, चेंडू त्याच दिशेने जाणार. एक धाव मात्र इथे कंप्लीट केली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 11. आता मात्र स्ट्राईक वर असेल नवीन फलंदाज लक्ष्मण. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल अमोल आणि फलंदाज असतील ते ऑफसाईडच्या दिशेने खेळला चेंडू, चेंडू मात्र पुन्हा एकदा चाललाय. तेवढे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळत.
रनिंग बिकून 2 धावा मात्र इथं कंप्लीट केल्या. सुंदर अशी रनिंग पाहायला मिळाली आपल्याला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. 2 धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 13 अशी. एक संयमी खेळी मात्र नक्की इथे पाहायला मिळते आपल्याला, कारण एकेरी दुहेरी धावेनी तेवढा मोठा धावफलक तयार केला जातो हे इथे दाखवलं जातंय. इथे सुंदर गोलंदाजी, काय वेगवान गोलंदाजी होती, अचूक टप्प्याची गोलंदाजी. इथे षटक मात्र इथे समाप्त झाले. पंचांनी मात्र इथे डिक्लेअर घोषित केलं की षटक इथे समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 13 अशी. सरासरी 13. पहिलं षटक समाप्त. पण आता सामना पटापट चालू करायचा आहे. आता गोलंदाजी मार्कवर असेल तर कोण? किरण. किरण यांचा पहिला चेंडू फेकण्यास तयार. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक फेकतोय ते किरण. आणि समोर कोणता धडा घ्यायला पर्यंत हितेश. पंचांनी इथे दंडित केलंय किरणला. वाईट. एक धाव अवंत धावसंख्येत भर होते. एक धावसंख्येने भर वाढते तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती अशी 14 अशी. इथे मात्र मैदानामध्ये वादळ, पण हितेच्या बॅटचं वादळ इथे उठेल का पाहायला मिळेल नक्कीच. आता इथे पुढील गोलंदाज असेल किरण. यांचा चेंडू मात्र पुढे टाकण्यास तयार असतील. आणि फलंदाज कोण? अजूनही सलामीची जोडी मैदानात. तर कोण? हिटर हितेश धुमाळ. इथे मात्र इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण. कारण एक दगावच्या दिशेने मात्र हितेशला परतावलंय किरण याने. पण तिथे क्षेत्ररक्षण मात्र सन्वेत करून एक सुंदर क्षेत्ररक्षण केलं जाते तिथे बाउंड्री लाईनच्या बाजूलाच. पण आता ते जागा घेण्यासाठी ते कोण? अक्षय मास्कर. हा एक स्फोटक फलंदाज. ह्याच्याकडून मोठे फटक्याची अपेक्षा नक्की असते. मात्र आता अवस्था मात्र त्या हिशोबाने खेळावं लागणार, कारण गोलंदाज कोण आहे तर किरण. सुंदर अशी गोलंदाजी ते पाहायला मिळते किरणची, कारण चेंडू मध्ये व्हेरिएशन आहे, गोलंदाजीमध्ये त्याच्या व्हेरिएशन आहे, कारण अनुभवी गोलंदाज आहे, बरेच सामन्यांचा अनुभव यांच्या पाठीशी आहे किरण नागले. पुन्हा एकदा फलंदाजी मार्कवरती अक्षय जोरदार मारण्याचा फटका होता. फटका मात्र इथे चुकला. पंचांचा मात्र लेग बाईचा इशारा. एक धाव मात्र इथे कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 15 अशी. धावफलक मात्र असं चालू ठेवलाय, पण गोलंदाजी अचूक टप्प्याची पाहायला मिळते किरण यांच्याकडून.
इथे फलंदाज आता मात्र असतील ते लक्ष्मण. रामाने मात्र इथे साथ सोडली होती. आता त्यांच्या जोडीसाठी आले ते अक्षय. राम कोण होता तर इथे धुमाळ होता, पण इथे लक्ष्मणने अपसाईडच्या दिशेने खेळ चेंडूला एक धाव कंप्लीट केली. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण एक धाव मात्र कंप्लीट केली गेली. अचूक टप्पा, अचूक थ्रो होता इथे मात्र, लेकिन गोलंदाजी तेवढी अचूक टप्प्याची पाहायला मिळते इथे. आलेल्या पाहुण्यांचे इथे हार्दिक हार्दिक स्वागत. इथे चेंडू फेकून झालेत, 4 चेंडू फेकून झालेत. आलेल्या मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. तर पुढील चेंडू किरण यांचा लेफ्टच्या दिशेने खेळला चेंडू इथे मात्र तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळते, तेवढाच अचूक थ्रो इथे पाहायला मिळाला, पण आणि रनी मात्र चोरलेले तेवढेच, पण संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते 18 अशी. एका दोघांमध्ये एक ताळमेळ मात्र तेवढा सुंदर पाहायला मिळाला, कारण 2 धावा मात्र इथे घेतल्या गेल्या. पुढील चेंडू किरण यांचा आणि समोर असेल तो स्फोटक बल्लेबाज अक्षय मास्कर. हा चेंडू मात्र इथे पंचांनी दंडित केलाय आणि इथे वाईडचा इशारा. एका धावेने भरत होते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 अशी. तर इथे पुन्हा एकदा किरण नागळे पुन्हा तयार पंतांच्या उजव्या बाजूने आणि समोरच्या दिशेने खेळला चेंडू. 1 बाउन्स फील्ड स्वप्नील यांनी फील्ड करण्यानंतर चेंडू मात्र इथे एक थ्रो मात्र चुकीचा झाला. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 21 अशी. इथे षटक समाप्त. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 21 अशी. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली, मात्र खर्च केल्या. पहिला चेंडू मात्र वाईट टाकण्यात आला, दुसरा चेंडू इथे विकेटच्या स्वरूपामध्ये होता, तिसरा चेंडू 0, चौथा चेंडू होता तो बाय स्वरूपामध्ये 1 धाव गेली. 5वा चेंडू 1 धाव, 6वा चेंडू होता 2 धावा होत्या. एक चेंडू मात्र इथे वाईट फेकण्यात आला होता. अशा टोटल संघाचे धावसंख्या झाले ते 21 अशी. हा एक सुंदर गोलंदाजी याची पाहायला मिळते आपल्याला. परत तेवढी सुंदर गोलंदाजी इथे पाहायला मिळाली सनवेत कडून, कारण पहिला चेंडू मात्र त्याने हाताळला होता, निर्धाव चेंडू गेला. इथे धाव मात्र इथे जमावे लागते, कारण शेवटचे 2 षटक बाकी असतील. इथे सामना हा 4 षटकांचा असेल. पहिला चेंडू मात्र निर्धाव फेकण्यात आला. फलंदाजी मार्कवर कोण आहेत तर लक्ष्मण आणि नॉन सायकलचा अक्षय मास्कर. हा फुलटात लेनचा चेंडू होता, 1 धाव मात्र इथे कंप्लीट केली गेली. चुकीचा थ्रो मात्र एसटी मागून केला गेला केतन यांच्याकडून, पण धावसंख्या मात्र इथे पुढे सरसावली. संघाची धावसंख्या झाली ती 22 अशी. पुढील चेंडू सनवेद यांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र नक्की केला होता, पंचांनी ते दंडित केलं. वाईटचा इशारा. अवांतर धावसंख्येत भर होते. संघाची धावसंख्या पुढे 1 ने सरसावली 23 अशी. सनवेदने मात्र पहिले 2 चेंडू मात्र अचूक फेकले होते, त्यानंतर मात्र तिसरा चेंडू वाईट स्वरूपामध्ये. पुढील चेंडू टाकण्यास तयार सनवेद. फलंदाजी मार्कवर कोण आहे तर अक्षय मास्कर. जोरदार मारण्याचा प्रयत्न नक्की केला होता. इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली गेली. फील्ड होण्या अगोदर दुसरी धावी कंप्लीट केली. त्या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली 25 अशी. काय असेल इथे धाव मात्र किती जमवल्या जातील.
इथे पुढील चेंडू मात्र समोरच्या दिशेने खेळला गेला. इथे इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण झालं, पण त्यामागे मात्र कव्हर नक्की केला गेला आणि एक तिथे धावा मात्र जमवल्या गेल्या आहेत. किती घेतले? इथे धावा पंचाने कळवायच्या आहेत. 4 धावा घेतण्यात आल्या. तीन धावा. तर सुंदर असं रनिंग क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत. तर दिनेश, मी तुम्हाला विचारतो, इथे धावा नक्की इथे किती होऊ शकतात? आता धावफलकावर धावा मात्र नक्की चढल्या आहेत 28 अशा. अरविंद, नक्कीच आताच्या सरासरीनं बघायला गेलं तर 45-50 पर्यंत जाऊ शकतात. ओके, इथे दिनेश भोगड यांचं नक्कीच भविष्यवाणी आहे की 45-50 धावा जमवल्या जातील. पण एकदा एक तटवला चेंडू होता, कट केला होता चेंडू, एक धाव कंप्लीट केली, दुसरा धावी कंप्लीट करण्याचा प्रयत्न असेल का इथे? तिसऱ्या धावायचा प्रयत्न केला गेला, तो मात्र इथे मात्र क्षेत्ररक्षण चुकीचं केलं जातं. एसटी मागे 3 धावा इथे जमवल्या गेल्या. 3 धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पुढे सरसावली 31 अशी. हा नक्कीच दिनेश, तुम्ही म्हटलात की इथे 45 ते 50 धावा जमवल्या जातील, पण तिसरं षटक प्रगतीपथावर, चेंडू फेकून झालेत 5 असे. तर धावा मात्र 31 झाले. बघूया दिनेश यांचं भविष्यवाणी खरी ठरते का? पुढील चेंडू सानवेद यांचा सामना करेल अक्षय मास्कर. फुलटरलेला चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेला. इथे 1 बाउंस चेंडू फील्ड करण्याच्या अगोदर एक धाव कंप्लीट गेली. इथे पुन्हा एकदा काय असेल? इथे मात्र रनआउट, आत्महत्या केली जाते लक्ष्मण यांची. इथे फलंदाजीवर मात्र येत आहेत ते आता रवी. तर गोलंदाजी मार्कवर विशाल. तर दिनेश, मी तुम्हाला विचारेन की शेवटचं षटक आहे, या शेवटच्या षटकावरती किती धावा जमवल्या जाते, की विकेटचं काय पतन असेल? नक्कीच अरविंद, 10 ते 12 धावा जमू शकतात या षटकामध्ये. नक्कीच आपण बघूया. ह्या षटक चालू होण्याच्या अगोदर मात्र इथे धावा मात्र 10 ते 12 होतील असे दिनेश सर यांचं भविष्य आहे. व पुढील चेंडू विशाल यांचा काय असेल? आणि हा खेळला चेंडू मात्र चाललाय 1 बाउन्स बाउंड्री. पहिला चेंडू मात्र तडकावला गेलाय 4 रनसाठी. इथे बॅट मधून निघालेला डीजे
आणि रवीने मात्र इथे आत्महत्येचा प्रयत्न कारण तर धावसंख्या मात्र झाली ती 43 अशी विजयासाठी हवे असतील 44 धावा 24 चेंडू 44 धावा. तत्पूर्वी एक सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली होती आपल्याला अक्षय यांच्याकडून आणि रवी यांच्याकडून. एक लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी यायचे आणि फलंदाजीसाठी फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आपल्याला वेळेअभावी सामने संपवायचे आहेत. तर धन्यवाद. आता इथून आपण एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत सुशांत पाटील यांचा. खरंच या सत्रामध्ये एक सुंदर असं समालोचन केलं गेलं तर थोडी विश्रांती घेतली गेली पण आता पुन्हा तोच आपण गोड आवाज ऐकणार आहोत सुशांत पाटील यांचा. तर धन्यवाद.
टाळ्या होऊन जाते या कलाकारासाठी, जोरदार टाळ्या. तर धन्यवाद. आपण चालतोय मॅच कडे. आपण पाहतोय एकूण धावा आहेत धावफलकावरती पहिल्या सत्रात 44 धावांचं टार्गेट आहे आणि 44 धावांचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी किरण स्ट्राईक वरती आपण पाहतोय किरण आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय भूषण. गोलंदाजी मार्क वर आपण गोलंदाज पाहतोय महेश. 44 धावांचं टार्गेट आणि या 44 धावांच्या टार्गेटला पूर्ण करण्यासाठी इथून तयारी दाखवली जाईल. पहिला चेंडू हलक्या हातानं पुश केलाय. इथे पहिल्या चेंडूला सन्मान दिलाय. गाणं बंद करणं. डेड बॉल आहे. येस, गोलंदाज महेश यावेळेला समोर फलंदाज किरण साठी पहिला चेंडू फेकून काढेल राऊंड विकेटनं. यावेळेला टॅप केला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार, फेकेल तोपर्यंत एक धाव. दुसऱ्या धावेला प्रयत्न केला जातोय पण बॅकअप ही तितकं सुंदर आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आली आहे आणि एका धावेने वैयक्तिक आणि सांघिक खातं सुरू झालंय. बघूया 44 धावांचा पाठलाग 24 चेंडूंमध्ये करण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केले जातील या फलंदाजांचं आणि कशा प्रकारे गोलंदाज त्याला थांबवतील. यावेळेला एका वेगळ्या अँगलनं बॅट हातामध्ये धरून डीपला चेंडू ढकलून दिलाय. फंबल झाला त्या ठिकाणी खेळाडू आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट या ठिकाणी केल्यात. बघा जिथे एक होती ना तिथे खेळाडूच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. थांबायचा आहे गोलंदाज. तर इथे आपण पाहतोय 2 धावेने 3 धावा एकूण धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. चला पुन्हा एकदा गेम ऑन करूया. तिसरा चेंडू प्रगती पथावर राऊंड विकेटनं. फलंदाज आहे भूषण. यॉर्कर लाईनचा चेंडू यावेळेला मिडऑनला एक धाव कंप्लीट करताना मात्र या ठिकाणी चेंडू पकडलाय. एक धाव मिळेल. पहिला चेंडू 1, दुसरा चेंडू 2, तिसरा चेंडू 1 म्हणजेच 4 धावा धावफलकावरती. समीकरण आपण पाहिलं तर 44 धावा बनवायच्या आहेत आणि त्यासाठी प्रयत्न आहेत. टॅपिंग क्रिकेट यावेळेला उंच भरारी घेतल्या चेंडूनं. चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. षटकार. या षटकारानं जी धावसंख्या सुस्त अवस्थेत होती ना ती मात्र आता तंदुरुस्त पाहायला मिळते. इथे बा या षटकारानं आता मात्र किरण आपल्या फलंदाजीतून एक जागा स्पष्ट करते की आपल्याला कशा प्रकारे हा सामना खेळायचा आहे. पुन्हा एकदा अगदी P1चा फायदा घेतलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू ढकलून दिलाय.
डान्सर, कॉमेडी डान्सर आहे आणि आपलं मनोरंजन बघा. माणसाचं आयुष्य असंच पाहिजे. दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती तुम्ही जितका आनंद निर्माण कराल ना तितकं तुमचं जीवन फुलेल आणि तुमच्या परिवाराला तितकं पुण्य मिळेल. आणि हे काम आज या ठिकाणी मनोरंजनाचं केलं जाते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा आल्या धावफलकावरती 18 धावा. आणि इथे सेकंड बॉलर रवी गोलंदाजी मार्कवर आणि ओव्हर द विकेटनं पंचांच्या डाव्या बाजूनं चेंडू फेकण्याचा प्रयत्न करेल. समोर फलंदाज असेल तो म्हणजे भूषण. पाहूया आपण 18 चेंडू आणि 30 धावांची, माफ करा इथे 44 धावा असताना आता मात्र 18 धावा धावफलकावरती आणि 5 यावेळेला चेंडू अतिशय जबरदस्त बॅटच्या पट्ट्यात घेण्याचा प्रयत्न. इथे चौकार. इथे पूर्ण केल्यात. आता समीकरण थोडस सुस्त झालंय. आता 17 बॉल आणि 22 धावा. यावेळेला लोवर फुलटॉस चेंडू आता आडव्या पट्ट्यात मिड विकेटला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षकानं अचूक चेंडू पकडलाय आणि एक धाव मात्र नक्कीच मिळेल. एका धावेने धावफलक 23 च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. संघर्ष फार महत्वाचा असतो आणि तो तुम्हाला करावा लागेल कारण फलंदाजानं पहिल्या षटकात आपली जागा स्पष्ट केली. फुलटॉस चेंडू आडव्या पट्ट्यात ढकलून दिला. इथे क्षेत्ररक्षक आहे महेश आणि एक धाव पूर्ण केली. एका धावेने हळूहळू 1 समीकरण कमी झालंय. पहा प्रत्येक चेंडूला आपल्या बॅटवरती घेण्यासाठी प्रयत्न दाखवला जातोय. थांबायचाय गोलंदाज, थांबायचाय गोलंदाज. पंच बघा कशा प्रकारे आपला डान्सिंग कलाकार. ओ माय बघा. थँक्यू 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 विजय मास्टर. तर पहा समय सूचकता याला म्हणतात. इथे भूषण आहे. यावेळेला पुन्हा एकदा पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे, चूक करणार नाहीये. पहिला विकेट डगआउटला. भूषण बॅक टू द पवेलियन. चला यस. आणि आपण अतिशय आनंद मनमुराद लुटत आहात. आणि इथे धावा झाल्या धावफलकावरती 24 धावा. 24. 44 धावांचा टार्गेट असताना अजूनही 20 धावा बनवायच्या आहेत. आणि चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर कशा प्रकारे हा 5वा चेंडू असेल फलंदाज भूषणसाठी. कारण भूषण आणि अमोल आणि किरण यांना आता मात्र लोवर फुलटॉस सरळ हातामध्ये लॉंग ऑफला चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक धाव मिळेल. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. फुलटॉस चेंडू मिस्टानी शॉट. खेळाडू नाहीये, पोचण्याचा प्रयत्न करेल आणि इथे अंदाज चुकलं गेलाय आणि त्याच्या बदल्यात अगदी हा चौकार मिळेल. कॅच आता सुटल्यानंतर हा चौकार येईल आणि या चौकारानं धावसंख्या धावफलकावरती
यस, धावा झाल्या धावफलकावरती 29 धावा आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे. ते म्हणजे येणारे 12 बॉल, 12 चेंडू आणि 15 धावा. हे 6 चेंडू फार निर्णायक असतील. या 6 चेंडूंवरती लास्ट ओव्हर निर्भर असेल. तुम्ही जितक्या कंजूसपणानं ही गोलंदाजी कराल तितक्याच कमी धावा तुम्हाला या षटकामध्ये येतील आणि पुढच्या षटकामध्ये धावसंख्या बनवण्यासाठी फलंदाजांना थोडंसं जड आव्हान जाईल. मात्र ही शहानिशा करण्यासाठी हा गोलंदाज यावेळेला पहिला चेंडू फेकेल. आडव्या पट्ट्या चेंडू, अगदी या सामन्याचं चित्र बदलवणारा षटकार. नावाप्रमाणे फलंदाजी केली. अगदी 3 धावांची गरज आहे. परिपूर्ण या 2 चेंडूंवरती चित्र स्पष्ट केलं. कदाचित आयोजकांची वेळ वाचवण्याचा प्रयत्न असेल अमोलचा. रिव्हर्स, ओ माय गॉड, आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट दर्जेदार फटका, अमोल ब्रँडेड 1 बाउन्स चौकार. कंट्रोल 11 टॉस विन झालाय. कंट्रोल 11, चला लगेच आपण फिल्डिंग सजवा. मैदानावरती उतरायला हवं होतं आपण. कंट्रोल 11 जर आपण फिल्डिंग घेतली तर. हॅलो, आज या काबुटी नगरीमध्ये अंधेरी सीपचे हौशी खेळाडू या ठिकाणी आपलं